नमस्कार. मी डॉक्टर तुकाराम मूर्ती राबाडे, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, श्रीमती मिनलबेन मेहता कॉलेज पाचगणी या ऑनलाईन लेक्चर सिरीज अंतर्गत आजचं जे लेक्चर आहे त्याचा टॉपिक आहे लिमिटेशन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा काय आहेत किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचे दोष कोणते आहेत. विद्यार्थी मित्र हो, गेल्या काही लेक्चरना आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप, त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्राचे अभ्यासाची व्याप्ती काय आहे या घटकांची चर्चा केली होती. त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व काय आहे याही घटकांचा आढावा आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या महत्त्व अभ्यासत असताना आपण पाहिलं की अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र अनेक व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करत असल्यामुळे व्यक्तिगत तसेच सामाजिक आर्थिक प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून सूक्ष्म अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसत आहे. मात्र एखाद्या अभ्यास पद्धतीचं किंवा एखाद्या विषयाचं विवेचन करत असताना, तुलनात्मक अभ्यास करत असताना त्याची दुसरी बाजू देखील समजून घेणं महत्त्वाची बाब असते. कारण एका बाजूला आपण या अभ्यास पद्धतीचे अनेक गुण, अनेक फायदे किंवा उपयोग पाहिलेले आहेत. मात्र जसे याचे काही फायदे होतात तसेच या अर्थशास्त्र अभ्यास पद्धतीच्या काही मर्यादा आहेत, काही दोष आहेत. या मर्यादा आणि दोषांचं पुढील घटकांच्या सहाय्यानं आज आपण विश्लेषण करणार आहोत. पहिले मर्यादा सूक्ष्म अर्थशास्त्राची सांगितली जाते ती म्हणजे अवाजवी गृहीते. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण हे अनेक गृहितांवरती आधारित असतं. जसं की पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे, पूर्ण रोजगाराची स्थिती आहे किंवा अनेक सूक्ष्म अर्थशास्त्रीय सिद्धांत जसं मागणीचा नियम. आपण मागणीच्या नियम स्पष्ट करत असताना म्हणतो की अन्य परिस्थिती स्थिर असताना किंवा अन्य परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली असता वस्तूची मागणी घटते. या उलट परिस्थितीमध्ये वस्तूची किंमत वाढली असता किंमत घटली असता मागणी वाढताना दिसते. आता हे विधान मागणीच्या सिद्धांताचे करत असताना सुरुवातीला एक आपण शब्द वापरला तो म्हणजे अन्य परिस्थिती स्थिर असताना. तर हे अन्य परिस्थिती स्थिर आहे म्हणजे काय? किंमत वगळता मागणीवरती परिणाम करणारे इतर सर्व घटक स्थिर आहेत. मग व्यक्तीचं उत्पन्न असेल, सरकारी धोरण असेल, लोकसंख्या आहे, एकूण पुरवठा आहे, इतर ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींमध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणजे अशी अनेक गृहीत विचारात घेऊन अर्थशास्त्रीय अंशलक्ष्य अर्थशास्त्रीय सिद्धांताचं विवेचन केलं जातं, सिद्धांताची मांडणी केली जाते आणि ही गृहीतकेच किंवा या अशा पद्धतीने केली गेलेली मांडणीच अंशलक्ष्य अर्थशास्त्राच्या मर्यादा ठरतात. कारण असंख्य गृहीते, मोठ्या प्रमाणामध्ये गृहीतांवरती आधारित विश्लेषण या अभ्यास पद्धतीमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे हा एक प्रमुख दोष या अभ्यास पद्धतीचा स्पष्ट केला जातो असं आपल्याला दिसतं. दुसरा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येईल तो म्हणजे निरहस्तक्षेपाच्या तत्वाचा अभाव. आता पहिलं आपण दोष पाहताना म्हटलं की अवाजवी गृहीते. त्यातीलच एक गृहीत हे आहे की निरहस्तक्षेपी धोरण अस्तित्वात असते. या गृहीतावरती हे विश्लेषण आधारित आहे. निरहस्तक्षेप म्हणजे
सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. अर्थव्यवस्था मुक्त आहे, खुली आहे, असं आधारभूत मानून या सिद्धांताची किंवा या अर्थशास्त्रीय पद्धतीने विश्लेषण होताना आपल्याला दिसतं. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती जर आपण पाहिली, तर 1929 नंतर म्हणजेच जागतिक महामंदीनंतर सरकार बहुतांश क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करताना दिसतं आणि हस्तक्षेप करून अर्थव्यवस्था नियंत्रित करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसत आहे. मात्र प्रत्यक्ष वस्तुस्थितीमध्ये अंशलक्ष अर्थशास्त्राचं विवेचन करत असताना निरहस्तक्षेपी तत्व अवलंबिलं जातं किंवा अस्तित्वात आहे अशा प्रकारचं विश्लेषण केलं जातं. मात्र प्रत्यक्षात अनुभव पाहता निरहस्तक्षेपाच्या तत्वाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे ही एक मर्यादा सूक्ष्म अर्थशास्त्राची आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढची मर्यादा आहे ती म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना नाही. आता अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या एखाद्या विशिष्ट घटकाचा सखोल अभ्यास करताना आपल्याला दिसून येतं. जसं की व्यक्तिगत उत्पन्नाचा अभ्यास केला जातो, व्यक्तिगत मागणीचा अभ्यास केला जातो, व्यक्तिगत पुरवठ्याचा अभ्यास केला जातो, एखाद्या उत्पादन संस्थेच्या उत्पादन खर्चाचा, प्राप्तीचा अभ्यास केला जातो, उत्पादन घटकांना मोबदले कसे दिले जातात, व्यक्तिगत वेतन, व्यक्तिगत व्याज, खंड, अशा व्यक्तिगत घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होताना दिसून येतो. याचा परिणाम एकूण अर्थव्यवस्थेचा जर अभ्यास करायचा असेल तर ही अर्थशास्त्राची अभ्यास पद्धत उपयुक्त ठरत नाही. त्याकरिता समग्र लक्ष अर्थशास्त्राचाच अभ्यास करणं गरजेचं असतं. म्हणजेच आपणास जर एकूण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा असेल, होल इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो, अर्थव्यवस्थेची विविध क्षेत्र की जे एकमेकावरती अवलंबून असतात. प्रत्येक चल हे दुसऱ्या चलावरती अवलंबून असतं. जसं मागणी ही किमतीवरती अवलंबून आहे, रोजगाराचा दर हा वेतनाच्या दरावरती अवलंबून आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे ऑल इकॉनॉमिक फॅक्टर्स, ऑल इकॉनॉमिक कंटेंट्स या कॉन्सेप्ट आर डिपेंड ऑन अदर फॅक्टर. मात्र या ठिकाणी काय दिसतंय, स्वतंत्र अभ्यास, प्रत्येक गोष्टीचा इथं स्वतंत्र अभ्यास केलेला आहे आणि याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना यामध्ये येताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ही एक या अर्थशास्त्राच्या अभ्यास पद्धतीची मर्यादा आहे असं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट तो म्हणजे राष्ट्रीय प्रश्न अभ्यासणे अशक्य. तर यापूर्वीच्याच मुद्द्यामध्ये आपण पाहिलं की संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना इथे येत नाही. आणि मग इथं जर नॅशनल लेव्हल प्रॉब्लेम्स जर असतील, जसं की राष्ट्रीय उत्पन्न कमी असणे किंवा राष्ट्रीय उत्पन्न वाढीसाठी कोणते उपाय केले पाहिजेत, किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार, किंवा या ठिकाणी एकूण गुंतवणूक, भांडवल निर्मिती, अशी जे अर्थव्यवस्थेसाठी बेसिक जे प्रॉब्लेम्स आहेत, मुख्य जे काही प्रश्न आहेत, हे राष्ट्रीय स्तरावरील प्रश्न सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून अभ्यासणं शक्य नाही. यासाठी काय करावं लागेल, आपल्याला समग्र लक्षी अर्थशास्त्राचाच आधार घ्यावा लागेल. म्हणजे राष्ट्रीय प्रश्न जेव्हा अभ्यासणं आवश्यक असतं, गरजेचं असतं, तेव्हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या तिथं मर्यादा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्राचा तिथं उपयोग होत नाही. त्यामुळे ही एक सूक्ष्म अर्थशास्त्राची मर्यादा या ठिकाणी स्पष्ट केली जाते किंवा दिसते असं आपल्याला म्हणावं लागेल. नेक्स्ट, चुकीच्या निष्कर्षाची शक्यता. आता अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहानातील लहान घटकांचा अभ्यास केला जातो, व्यक्तिगत घटकांचा अभ्यास केला जातो, सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला जातो. आणि मग एखाद्या विशिष्ट घटकांचा अभ्यास करून जे काही काढलेले निष्कर्ष असतील ते निष्कर्ष बरोबर असतीलच असे नाही. जसं की या ठिकाणी एखाद्या विशिष्ट वस्तूची मागणी कमी झाली आहे. आता विशिष्ट वस्तूची मागणी
कमी होण्याच्या कारणांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आपण असं गृहीत धरू की इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या मागणीमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून केलेला आहे. पण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी का कमी झाली? उपभोक्त्यांचं उत्पन्न कमी झालं? का तांत्रिक बदलांचा परिणाम म्हणून मागणी कमी झालेली आहे? किंवा या ठिकाणी सरकारी धोरणांचा परिणाम, कर रचनेचा परिणाम म्हणून त्या विशिष्ट वस्तूंच्या मागणीवरती परिणाम झाला, याचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. मग आपल्याला निष्कर्षात असं दिसून आलं की लोकांच्या आवडीनिवडीमध्ये झालेला बदल याचा परिणाम म्हणून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या मागणीमध्ये घट झालेली आहे. लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या, वेगळ्या आवडीनिवडी लोकांच्या आलेल्या. आणि मग आम्ही असं म्हणू का की अर्थव्यवस्थेतील इतर ज्या काही वस्तू आहेत या इतरही वस्तूंची मागणी घटण्याचं मूलभूत कारण लोकांच्या आवडीनिवडीमध्ये झालेला बदल आहे? असा जर आम्ही निष्कर्ष काढत असेल तर तो निष्कर्ष चुकीचा ठरण्याची शक्यता अधिक आहे. कारण प्रत्येक वस्तूची मागणी किंवा प्रत्येक घटकांवरती होणारा परिणाम हा भिन्न भिन्न असतो. त्यामुळे एखाद्या विशिष्ट घटकांवरती आधारित काढला गेलेला निष्कर्ष सर्व घटकांना लागू करणं हे योग्य नाही. त्यामुळे चुकीचे निष्कर्ष निघण्याची शक्यता दिसून येते. पुढचा दोष सांगितला जातो तो म्हणजे निष्कर्ष इतर एककांना लागू होत नाही. अर्थव्यवस्थेचे अनेक एकक, युनिट्स असलेले आपल्याला दिसून येतात. मग एका एकका संदर्भामध्ये काढलेला निष्कर्ष हा इतर एककांना कसा लागू होईल? जसं आम्ही कृषी क्षेत्राचा प्रश्न या घटकांचा जर अभ्यास करायला लागलो, कृषीतील आदाने, कृषी आदानातील किमतीतील होणारे बदल आणि हे कृषी आदानातील किमतीतील बदलांच्या माध्यमातून काढले गेलेले निष्कर्ष, हेच निष्कर्ष आम्ही औद्योगिक क्षेत्रातील आदानांच्या संदर्भामध्ये जर लागू करत असेल तर ते तितकेसे योग्य नाहीत. कारण कृषी क्षेत्र, इथे असणारी समस्या, इथे असणारे प्रश्न वेगळे आहेत आणि उद्योग क्षेत्रामध्ये असणारे प्रश्न वेगळे आहेत. किंवा एक विशिष्ट एकक डोळ्यासमोर फक्त ठेवला, एका स्मॉल म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये देखील एखाद्या पिकाचा आपण विचार करायला लागलो, फळ पिकांचा फक्त विचार केला, फळांमध्ये देखील एक विशिष्ट फळाचा विचार केला. समजा आंब्यांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे आणि मग आंब्याच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीचा अभ्यास आम्ही केला आणि हा आंब्याच्या किमतीतील वाढीच्या अभ्यासाचे काढले गेलेले निष्कर्ष आम्ही संत्र्याची किंमत का वाढली, पेरूची किंमत का वाढली यासाठी तीच जर निष्कर्ष आम्ही लागू करत असेल तर ते योग्य ठरणार नाही. कारण इथं प्रत्येक एकक हा इतराहून वेगळा आहे, प्रत्येकाचे असणारे गुणधर्म वेगळे आहेत, प्रत्येक एककावरती परिणाम करणारे घटक वेगळे आहेत. अशा परिस्थितीमध्ये एका एककाला लागू होत असणारे निष्कर्ष हे दुसऱ्या एककाला लागू होत नाहीत. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून असा निष्कर्ष काढणं हे तितकं योग्य नाही असं म्हणावं लागेल. पुढचं या ठिकाणी निष्कर्ष दोष सांगितला जातो तो म्हणजे अनिश्चितता. अनिश्चितता म्हणजे या ठिकाणी अंशलक्षी अर्थशास्त्र हे व्यक्तिगत उत्पन्न, बचत, उपभोग, गुंतवणूक, खर्च आदींचा अभ्यास करतं. मात्र या संदर्भामध्ये काढलेले जे काही निष्कर्ष आहेत ते एकूण उत्पन्न, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण खर्च याचा अभ्यास होत नाही. यामुळे अंशलक्षी अर्थशास्त्राच्या माध्यमातून काढलेले व्यक्तिगत स्वरूपाचे निष्कर्ष जर आम्ही ॲग्रिगेट लेवलला, राष्ट्रीय लेवलला किंवा समग्र पातळीवरती वापरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यामध्ये अनिश्चितता आहे, ते चुकीचे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारचे काढले गेलेले निष्कर्ष हे चुकीचे असतात, अनिश्चित असतात. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राची ही देखील एक महत्त्वपूर्ण मर्यादा या ठिकाणी स्पष्ट केली जाते असं आपल्याला दिसतं. पुढचा घटक सांगितला जातो तो म्हणजे आर्थिक घटक स्वतंत्र नसतात.
मी अगोदरच्या एका मुद्द्यामध्ये देखील स्पष्ट केले की अर्थव्यवस्थेमध्ये अनेक घटक आहेत. अर्थव्यवस्थेची अनेक क्षेत्र आहेत. त्या क्षेत्रामध्ये अनेक उपक्षेत्र, उपघटक असलेले आपल्याला दिसून येतात. सूक्ष्म अर्थशास्त्र काय करतं? एखाद्या विशिष्ट घटकाचा, एखाद्या विशिष्ट एककाचा अभ्यास करताना आपल्याला दिसतं. पण प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा जर आपण पाहिला, तर अर्थव्यवस्थेमधील विविध घटक, विविध चल ही एकमेकांवरती अवलंबून असतात. इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असं आपण म्हणतो. त्या ठिकाणी सद्य परिस्थितीमध्ये पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये सद्यस्थितीमध्ये जी मंदीजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, ही मंदीजन्य परिस्थिती निर्माण होण्यासाठी मग शासनाचं धोरण असेल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किमतीत झालेला बदल असेल, लोकांच्या मागणीवरती झालेला बदल असेल, उत्पन्न पातळीमध्ये झालेला बदल असेल, असे विविध घटक असतात. एका मागणी या घटकाचा जर आपण विचार केला, तर मागणीवर परिणाम करणारे आवड-निवडी आहेत, चव आहे, किंमत आहे, उत्पन्न आहे, पर्यायी वस्तूंच्या किमती आहेत, पूरक वस्तूंच्या किमती आहेत, सरकारी धोरण आहे, असे विविध घटक परिणाम करत असतात. आणि एक घटक हा दुसऱ्या घटकावरती अवलंबून असतो. प्रत्येक घटकाला स्वतंत्र अस्तित्व असलेलं आपल्याला दिसत नाही. मात्र सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक घटक स्वतंत्र मानून त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो आणि त्या माध्यमातून निष्कर्ष काढले जातात. त्यामुळे आर्थिक घटक मुळात स्वतंत्र नसतात. ही वस्तुस्थिती असल्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अध्ययन पद्धतीच्या ह्या मर्यादा आहेत किंवा ही एक मूलभूत मर्यादा आहे असं आपल्याला दिसून येतं. अशा विविध मर्यादा या सूक्ष्म अर्थशास्त्र अध्ययन पद्धतीच्या आहेत. मग मुळात सूक्ष्म अध्ययन पद्धती ही अयोग्य आहे का? अंशलक्ष अर्थशास्त्र हे चुकीचा निष्कर्ष काढतं, त्यामुळे खरंच त्याचा काही उपयोग नाही असं आपल्याला दिसतं का? नाही. यापूर्वी देखील आपण पाहिलं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या अनेक उपयोग आहेत, अनेक फायदे आहेत. काही घटकांच्या मुळापर्यंत जर पोहोचायचं असेल, डीपली स्टडी करायचा असेल, तर आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राशिवाय पर्याय नाही. मात्र या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या पण मर्यादा, दोष देखील पाहिले की ज्यामध्ये आपल्याला दिसतं की अनेक दोष या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आहेत. पण प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा जर आपण आढावा घेतला, तर आपल्याला हे मान्य करावं लागेल की जरी काही दोष या सूक्ष्म अर्थशास्त्रीय विवेचन पद्धतीमध्ये असले, तरी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र अध्ययन पद्धती ही अर्थशास्त्राच्या विकासामध्ये, आर्थिक प्रश्न सोडवणूक करण्यामध्ये आणि निर्माण होणारे प्रश्न यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राची ही अभ्यास पद्धती अतिशय उपयुक्त आहे असं म्हणावं लागेल किंवा ते आपल्याला मान्य करावं लागेल. ओके, थँक्यू.